Good morning, students. So, one of the important part of this chapter, that is the balancing of redox reaction, that we are going to learn here. Now, how the reactions are balanced. Okay, how we can balancing the reaction, that is a very try and hit method we know. आपल्याला एखादी ट्राय अँड हिट मेथड माहीत असते. म्हणजे कसं, समजा मी असं केलो की CaO reacts with the H2O to form CaOH taken twice. आपण जस्ट बघतो आता हे नॅचरलीच बॅलन्स आहे. एखादी रिॲक्शन काय असते, आपण थोडंसं इकडे 2 तिकडे 3 लिहिले की बॅलन्स होते. अशा पण काही रिॲक्शन असतात की ज्या थोडंसं इझी गोईंगमध्ये बॅलन्स होतात. म्हणजे जसं एक्झाम्पल तुम्हाला अजूनच असे एक्झाम्पल त्याच्यामध्ये आपण खूप सारे देऊ शकतो. जसं H2SO4 reacts with NaOH to give Na2SO4 plus H2O. आता मला लक्षात येते की ही रिॲक्शन बॅलन्स नाही. इकडे 2 सोडियम आहेत, मी इकडे 2 घेतो तर बॅलन्स होते का बघितली. इकडे 2 OH, इकडे 2 H निघालेत ना, मग इथे 2 H2 लागतात. मग आता ही बॅलन्स आहे रिॲक्शन. 2 सोडियम आहेत येतं, 2 सोडियम आहेत. हायड्रोजन बघावर किती येतं, या साईडला 2 आणि हे 2 4 आहेत. 4 हायड्रोजन बॅलन्स आहे. ऑक्सिजन किती येतं, सल्फर तर एकच आहे, इथं पण एकच आहे सल्फर बॅलन्स. आता ऑक्सिजन इथं 4 आणि हे 2, 4 आणि 2 6, हे 4 आणि हे 2 6 झालं. असे ट्राय अँड हिट मेथडनं आपण इझिली बॅलन्स करू शकतो. पण ही मेथड सोपी केव्हा आहे, जेव्हा मेन एलिमेंटचा ऑक्सिडेशन स्टेट चेंज नाही होत. जो आता इथे सल्फर आहे, सल्फरची ऑक्सिडेशन स्टेट इथं पण +6 आहे, इथं पण +6 आहे. अशा वेळेस ही बॅलन्स करणं सोपं आहे. पण जेव्हा ऑक्सिडेशन स्टेट चेंज होते, म्हणजे जेव्हा रेडॉक्स रिॲक्शन होते, तेव्हा आपल्याला बॅलन्स करायला त्रास होतो. तेव्हा आपण इझी गोईंगमध्ये बॅलन्स करू शकत नाही. त्याची स्टडी आपल्याला इथे करायची आहे. रेडॉक्स रिॲक्शनमध्ये जेव्हा आपल्याला बॅलन्सिंग इझी गोईंगमध्ये होत नाही आहे ना, त्यावेळेस आपण कशी स्टडी करायची त्याचा अभ्यास आपण इथं करणार आहोत. ठीक आहे. तर इथं आपण काही रूल्स आहेत, ते रूल्स फॉलो करून आपण अभ्यास करणार आहोत. उगाच असं म्हणजे ते रूल नेहमी फॉलो करायचे. कोणती बी रिॲक्शन, आता मी तसे एक्झाम्पल घेईन तुम्हाला, पण कोणती बी रिॲक्शन बॅलन्स करण्याच्या अगोदर आपण ते रूल्स बघणार आहोत आणि त्या रूल्सच्या हिशोबाने आपण बॅलन्स करणार आहोत. सगळ्यात अगोदर ही बॅलन्सिंगच्या 2 मेथड येतात. बॅलन्सिंगच्या 2 मेथड येतात. पहिली मेथड आहे ऑक्सिडेशन नंबर मेथड, जी आपण शिकणार आहोत. मोस्टली इम्पॉर्टंट मेथड आहे ऑक्सिडेशन नंबर मेथड. या मेथडनुसार काय की तुम्ही अगोदर ऑक्सिडेशन स्टेट शोधा, जी चेंज व्हायला लागलेली आहे ती. म्हणजे रेडॉक्स रिॲक्शनमध्ये एक रिडक्शन करतो, दुसरा ऑक्सिडेशन करतो, किंवा दुसऱ्याचं ऑक्सिडेशन होतं. एकाचं रिडक्शन होतं तर दुसऱ्याचं ऑक्सिडेशन होतं. खड्डा खणला तर मातीवर येईल, तर खड्डा खाली जाईल, हे आपण सिम्पली बघू शकतो. तशाच प्रकारे ऑक्सिडेशन नंबर मेथड इथं आपण पाहतो. आता बघा, ऑक्सिडेशन नंबर मेथडमध्ये आपण कशा प्रकारे ऑक्सिडेशन स्टेट मॅनेज करू शकतो ते आपण इथं इझिली शिकू शकतो. सगळ्यात अगोदर काय करायचं, या मेथडमध्ये सगळ्यात अगोदर काय करायचं, ऑक्सिडेशन आणि रिडक्शन रिॲक्शन वेगळ्या लिहायच्या. पहिला रूल याचा, रूल वाटलंच तर रूल करून म्हणायचे आपण. पहिला रूल आहे राईट द ऑक्सिडेशन रिॲक्शन अँड रिडक्शन रिॲक्शन, 2 करतो भाग, रिॲक्शन सेपरेटली. दुसरा पॉईंट, सेपरेटली ऑक्सिडेशन रिॲक्शन आणि रिडक्शन रिॲक्शन लिहायची आपल्याला, किंवा आपण लिहितो. ते लिहिणं खूप महत्त्वाचं आहे, कारण त्यानंतर त्यांना मर्ज करायचं. हे एक रूल आपल्याला सांगत जाणार आहे की नेमकं काय होणार आहे पुढं. दुसरं काय म्हणता यायचं आहे, आता ऑक्सिडेशन, एकाचं ऑक्सिडेशन होते, पण हे गरजेचं नाही ना. ज्याचं ऑक्सिडेशन झाले त्याने किती इलेक्ट्रॉन लूज केले तेवढंच रिडक्शन झाल्यानं गेन करावं, असं गरजेचं नाही. मग त्याला बॅलन्स करायचं अगोदर, म्हणजे इलेक्ट्रॉन ॲड करून करा किंवा सबस्ट्रॅक्ट म्हणजे ॲडच होतं ॲक्च्युली. तर इलेक्ट्रॉन ॲड करूनच आपण काय करतो, बॅलन्स द त्याचे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, बॅलन्स द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स ट्रान्सफर ड्युरिंग द रिॲक्शन, असं म्हणतो मी. बॅलन्स द number of electron
ट्रान्सफर्ड ड्युरिंग रिएक्शन. ड्युरिंग रिएक्शन जो मी जास्तीत जास्त काय कराल त्याला ट्रान्सफर कराल. ओके, किती ट्रान्सफर केलं त्या प्रमाणात असं एक एक्झाम्पल आपण ह्याच्यासोबत एक ह्या रूलसोबत एक एक्झाम्पल पण घेऊ म्हणजे आपल्याला चांगल्या प्रकारे समजेल. एक एक्झाम्पल आहे Cr2O7 2- याचं रूपांतर झालेलं आहे Cr+3 मध्ये. त्याची ऑक्सिडेशन स्टेट आपण ऑलरेडी काढलेली. मी तुम्हाला काल म्हणलं होतं बघा, काही ऑक्सिडेशन स्टेट्स ह्या पार्ट असले तर चांगलं. क्रोमियमची +6 आहे इथं काढायची म्हणजे आपण मी तुम्हाला इथं कोपऱ्यात काढून देतो. कसं काढू शकतो बघा, =-2 क्रोमियम 2x 2 क्रोमियम किती ऑक्सिजन आहेत 7, एकाचं किती आहे -2 आहे म्हणजे 2x 7 2 14 पुढे जाऊन काय झालं +14 -2 +14 म्हणजे +12 x = 12/2 म्हणजे x = +6. याची ऑक्सिडेशन स्टेट +6 आहे. इथे तर चार्ज डायरेक्टली कॅटायन आहे ना, चार्ज म्हणजे +3 म्हणजे एका क्रोमियमनं किती इलेक्ट्रॉन गेन केलेत, एका क्रोमियमनं इलेक्ट्रॉन गेन केलेत 3. मग ह्याला बॅलन्स करायला 2 क्रोमियमने किती इलेक्ट्रॉन गेन करतील, 2 क्रोमियम इलेक्ट्रॉन गेन करतील 6. एक क्रोमियम जर 3 इलेक्ट्रॉन गेन करेल तर 2 क्रोमियम किती इलेक्ट्रॉन गेन करतील 6. मग ते इथं बॅलन्स करायचं. रूल नंबर 3 सांगतो की बाबा इथं अगोदर चेंज किती इलेक्ट्रॉनची गरज आहे बॅलन्सिंगसाठी त्याचा विचार करा. किती इलेक्ट्रॉनची गरज आहे त्याचा विचार करा आणि ते इलेक्ट्रॉन ॲड करा आणि त्याला सांगा की बॅलन्स राहिले. आता मी इथे इलेक्ट्रॉन, आता बघा इलेक्ट्रॉन आपल्याला ॲड करणं खूप गरजेचं आहे. ते आता इथं 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 किती इलेक्ट्रॉन्स 2 Cr तर 2 Cr आहेत नाही तर आता ॲक्च्युली आपण खाली घेतो. रूल नंबर 3 इथे किती इलेक्ट्रॉन आपण ऑक्सिडेशन स्टेट ह्या रूल नंबर 2 मध्ये जे काही झाले ऑक्सिडेशन किंवा रिडक्शन. आता पहिल्यांदा सुरू मी काय केलं रिडक्शन रिॲक्शन घ्यायला लागलो. रिडक्शन रिॲक्शन आहे बरं का, बॅलन्स द रिडक्शन रिॲक्शन. ओके, रिडक्शन आहे. आता मला असंच ऑक्सिडेशन सुद्धा करावं लागणार आहे. अगोदर मी रिडक्शन करतो. मग काय केलं याचं किती इलेक्ट्रॉन यानं ट्रान्सफर केला 6 इलेक्ट्रॉन म्हणजे 6 इलेक्ट्रॉन्स प्लस Cr2O7 2- घेऊज 2 Cr+3. आता इलेक्ट्रॉन बॅलन्स झाले म्हणजे हा 3 नंबरचा रूल काय सांगते, ॲड इलेक्ट्रॉन अँड इलेक्ट्रॉन ऑन द साइड ऑफ ऑक्सिडायझेशन स्टेट ऑन द साइड ऑफ ऑक्सिडेशन. आता इथं ऑक्सिडेशन व्हायला लागलं नाही, याचं रिडक्शन झालं. इथं रिडक्शन होऊन इथं गेलेलं आहे ऑन द साइड ऑफ मोर ऑक्सिडेशन स्टेट और ऑन द साइड ऑफ इलेक्ट्रॉन ऑन ॲड इलेक्ट्रॉन ऑन द नेसेसरी साइड असं म्हणतो मी. ॲड इलेक्ट्रॉन ऑन द नेसेसरी साइड, गरजेचं जिथं आहे त्या साईडला तुम्ही इलेक्ट्रॉन ॲड करा. आय होप यू अंडरस्टँड. तुम्हाला लक्षामध्ये आले असं मला वाटतं. हे एकदम सिम्पल आहे. आता बघा इथं आपण इलेक्ट्रॉन ॲड केलो. आता पुढं आपल्याला काय करायचं आहे, आता हे एक भेटलं आपल्याला म्हणजे ही रिडक्शन साईड भेटली तर रिडक्शन. आता असंच ऑक्सिडेशन साईड सुद्धा आहे. आता 3 रूल इकडे रिडक्शन साईडचे येतं आणि असेच 2च रूल आहेत ऑक्सिडेशन साईडचे, त्याचं पण बॅलन्स करायचं आणि शेवटी त्याला मर्ज करून टाकून द्यायचं. आता ऑक्सिडेशन काय मध्ये येतं, हे ऑक्सिडेशन करते ऑक्झॅलिक ॲसिड. ओके, आणि ऑक्झॅलिक ॲसिडचा फॉर्म्युला आहे COOH असा आहे. ऑक्झॅलिक ॲसिडचा फॉर्म्युला COOH. पण हे ऑक्झॅलिक ॲसिडचं ॲसिडिक कंडिशन आहे ती आयन्स फॉर्म करते म्हणजे ह्याचं रूपांतर ॲक्च्युली CO- आणि CO- किंवा याला असं पण लिहितात 2, तर असंच लिहूत आपण 2 किंवा 2C2O4 2- असं पण लिहितात. 2 नाही लिहित नुसतं C2O4 2- असं पण लिहितात ऑक्झॅलिक ॲसिडला. तर रूल नंबर 4 काय म्हणते बघा, राईट द ऑक्सिडेशन रिॲक्शन. त्याच्यामधल्या ही रूल ऑक्सिडेशन स्टेट काय चेंज झाली आहे ते, राईट ऑक्सिडेशन रिॲक्शन अँड मेन्शन चेंज इन ऑक्सिडेशन स्टेट. ऑक्सिडेशन स्टेटमधला जो काही चेंज आहे तो मेन्शन केला पाहिजे असं हे सांगते. मग आता काय होईल बघा,
CO2O4 2 मायनस. ह्याचं रूपांतर ॲक्च्युली याच्यामध्ये CO2 होत असते, कारण ह्याने इलेक्ट्रॉन देत असते. हा रिड्युसिंग एजंट आहे, पण स्वतःचं ऑक्सिडेशन होते. ओके, स्वतः ऑक्सिडेशन रिॲक्शन आहे याची, आणि हे ऑक्सिडायझिंग एजंट आहे पण स्वतःच रिडक्शन होते. मग हे ओव्हरऑल एक प्रकारे आपण ऑक्सिडेशन रिॲक्शन म्हणतो. ठीक आहे, C2O4 2 मायनस ह्याचं रूपांतर होते CO2 मध्ये. आता बघा इथं कार्बनचे ऑक्सिडेशन स्टेट काय +3 आहे. आपण असं बी काढू शकतो इथं +3 ऑक्सिडेशन स्टेट. कसं काढू शकतो मी इथं थोडक्यात काढून देऊ का तुम्हाला, जसं इथं काढून दिलो याची, तसं तुम्हाला माहीत आहे, पण मी इथं काढून देतो. काय इक्वल टू -2 चार्ज आहे. C2x इथं 2 लिहिलेलं आहे, पण 2 गरजेचं असेल तरच लिहितो, नाही तर खरंच तर काही गरजेचं नाही आहे. 2x प्लस -2 इंटू, आता हे कारण ऑक्सिजनचा चार्ज -2 आहे ना, किती ऑक्सिजन 4, एका चार्ज किती आहे -2 इक्वल टू -2. हे बघा 4 2 8 -8 पुढे जाऊन काय झाले -8 + 8 झाले, म्हणजे 2x इक्वल टू -2 + 8 म्हणजे 6 झाले. x इक्वल टू 6/2 म्हणजे +3. x इक्वल टू +3. x इक्वल टू +3 तयार झाले. म्हणजे हे तर +4च आहे, कारण 2 ऑक्सिजन आहेत, म्हणजे इथं होतं +3, इथं झालं +4. म्हणजे एकाने किती इलेक्ट्रॉन लूज केले, एकाने 1 इलेक्ट्रॉन लूज केलं. आपल्याला इथं 6 इलेक्ट्रॉन पाहिजेत ना, हां 6 पाहिजेत बघा, कारण एक जण इथं +6 तर +3 होते, म्हणजे एक जण 3 इलेक्ट्रॉन गेन करते, 3 इलेक्ट्रॉन गेन, असे 2 येतं, म्हणजे टोटल किती झाले 6 इलेक्ट्रॉन गेन, टोटल 6 इलेक्ट्रॉन गेन. मग 6 साठी त्याला 6 मल्टिप्लाय करावंच लागते, कारण दुसरं ऑक्सिडायझिंग एजंटच नाही आपला, ते आपण पुढच्या स्टेटमध्ये करायचं. म्हणजे आणि इलेक्ट्रॉन इथून इथं चालत ना, म्हणजे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन करायचं बरं का. म्हणजे 5 बॅलन्स द इलेक्ट्रॉन ट्रान्सफर विथ रिडक्शन रिॲक्शन. रिडक्शन रिॲक्शन डोक्यात ठेवून इलेक्ट्रॉन ट्रान्सफर करायचं. रिडक्शन रिॲक्शन डोक्यात, ठीक आहे. C2O4 2 मायनस, C2O4 2 मायनस +3, ते +3 लिहितो मी वाटलंच तर. 6 घ्यावं लागेल ना मला. आता इथं बघा, इथे 2 आहेत ना, बघा इथे 2 आहेत, ॲक्च्युली इथे 2 आहेत तर 2 CO2 मिळतात. आता बघा एका कार्बनचा 1 इलेक्ट्रॉन लॉस व्हायला लागला, 2 कार्बनचा 2 इलेक्ट्रॉन लॉस होतात. मी इथं 3 लिहितो, म्हणजे एकाचे 2, तिघाचे 6, मला इथं 6 पाहिजेत ना मला इथं, म्हणजे तिघाचे 6, ठीक आहे. म्हणजे 3 इलेक्ट्रॉन जर मी इथं लिहिलो तर इथं मला काय लिहावं लागेल 3 म्हणजे 6 एकाचे 2 ना, म्हणजे 6 CO2 मला इथं लिहावं लागेल. 6 CO2 तर इलेक्ट्रॉन किती लॉस झाले, एकाचे 2 लॉस झाले, म्हणजे या C2O4 चे 2 लॉस झाले, म्हणजे तिघाचे 6 झाले, 6 इलेक्ट्रॉन्स इथून लॉस झाले. हे 6 इलेक्ट्रॉन्स इथं गेन झाले आहेत बघा. त्याच्यामुळे आपल्याला पुढची स्टेप सोपी जाते. तर इथं 6 इलेक्ट्रॉन्स बघा, आता इथं 6 इलेक्ट्रॉन्स आपण ॲड केलो, इकडे 6 इलेक्ट्रॉन्स आपण प्रोडक्ट साईडला टाकलो, म्हणजे आपण इथं बॅलन्सिंग केलं. आणि बॅलन्सिंग खूप महत्त्वाची आहे, कारण रूल तेच सांगतात की पहिल्यांदा सुरू रिडक्शन ऑक्सिडेशन रिॲक्शन वेगळी करा. त्यामध्ये मी रिडक्शन रिॲक्शनच्या 2 रूल बनवले. पहिला रूल काय केलो, रिडक्शन कोणाचं व्हायला लागले ते बघितलं, ह्याचं व्हायला लागले, किती इलेक्ट्रॉन व्हायला लागलेत, 6 इलेक्ट्रॉन्स व्हायला लागलेत. तर मग मी ते 6 इलेक्ट्रॉन इथं ॲड केले, गेन करतोय ना तो 6 इलेक्ट्रॉन, हा कार्बन हा क्रोमियम गेन करतोय ना, मी इथं ॲड करा, म्हणजे ह्याचे इलेक्ट्रॉन सारखे होतील क्रोमियमचे. ऑक्सिजनचा विषय नंतर बघूत आपण, ऑक्सिजनचा विषय ऑटोमॅटिक येते, आपल्याला त्याचा ताणच घ्यायची गरज नाही. फक्त आपण ऑक्सिडेशन स्टेट बघितलो आणि तेवढे वॉटर मॉलिक्यूल त्या साईडला ॲड करून टाकून द्यायचे, आणि तेवढी H+. चार्ज सुद्धा बॅलन्स झाला पाहिजे. ऑक्सिजन हायड्रोजन ॲटम नुसते बॅलन्स व्हायला नको, तर चार्ज सुद्धा बॅलन्स व्हायला पाहिजे. तर हे 5 नंबर. मग ह्याचे 2 रूल झाले ऑक्सिडेशन रिडक्शन वाल्याच्या साईडचे. ऑक्सिडेशन वाल्या साईडचे पुन्हा 2 रूल झाले. ऑक्सिडेशन कुणाचं होतंय आणि किती न होते, रिडक्शन कुणाचं होतंय आणि किती न होते, हेच महत्त्वाचं आहे. आता हे 2 तर कळाले आपल्याला. आता काय महत्त्वाचं आहे आपल्याला, आता आपल्याला महत्त्वाचं आहे जी रिॲक्शन आहे त्या रिॲक्शन 2 रिॲक्शनला मर्ज करणे. या 2 रिॲक्शनला आपण काय करतो, मर्ज करतो, आणि मर्ज करून या 2 रिॲक्शनला आपण मग
ऑक्सिजन आणि हायड्रोजनचा विषय इथं आपण मार्गी लावतो. तेवढे H+ आपण ऍड करू शकतो. ठीक आहे. तर बघा मी काय करतो 6 ऍड द ऑक्सिडेशन अँड रिडक्शन रिएक्शन टू फॉर्म redox reaction. टू फॉर्म redox reaction. बघा काय झालं आहे क्रोमियम Cr2O7 2- प्लस असं मी कॅन्सल करून मी ऍड करू शकतो बरं का. मी तसं बी करता येते आपल्याला. पण इकडले 6 इलेक्ट्रॉन ऍड केलं आणि इकडले 6 इलेक्ट्रॉन ऍड केलं का कॅन्सल होत असतात. वाटलंच तर मी असं सिंपल करतो. Cr2O7 6 इलेक्ट्रॉन्स गिव्ज Cr+3 2 आणि इथं काय होते ऑक्झॅलिक ऍसिड C2O4 2- गिव्ज 6CO2 6 इलेक्ट्रॉन्स. काय होते हे बघा 6 इलेक्ट्रॉन्स कॅन्सल. ओव्हरऑल रिएक्शन काय झाली Cr2O7 2- 3C2O4 2- गिव्ज 6CO2. ही झाली ओव्हरऑल रिएक्शन आपल्यासाठीची. आता ही बॅलन्स नाही बरं का, फक्त इलेक्ट्रॉन बॅलन्स त्याच्यामध्ये. ह्याचे 6 इलेक्ट्रॉन्स मिळतात, ह्याला 6 इलेक्ट्रॉन्स इथे मिळतात, इथे ह्याचे मिळालेले आहेत. ह्याचे लॉस होतात, तिथे लॉस झालेले, ह्याचे ह्याला भेटलेले आहेत. म्हणजे आपल्याला इथं फक्त इलेक्ट्रॉन बॅलन्स आहेत आपले. ऑक्सिडेशन नंबर मेथडमध्ये अगोदर आपण ऑक्सिडेशन नंबर काढतो आणि त्याला बॅलन्स केलेले आहे. आता आपल्याला इथे थांबायचं नाही. आता आपल्याला हायड्रोजन आणि ऑक्सिजनचा सुद्धा विचार करायचा आहे. किती हायड्रोजन, आता इथे हायड्रोजन तर एक पण नाही, पण आपल्याला गरज पडतो बरं का चार्ज बॅलन्स करायला. हायड्रोजनचा गरज पडते दोघांचा. आता ही 7वी स्टेप तेच सांगते. आता ह्याची 2 स्टेप, ह्याच्या 2 स्टेप. एक पहिल्यांदा सुरू सिंपल स्टेप आहे, म्हणजे ती काय सांगते पहिली स्टेप की बाबा ऑक्सिडेशन रिडक्शन वेगळं करा, वेगळे रिएक्शन्स करा. ह्या रूल नंबर 1. नंतर पुढचे 2 रूल रिडक्शनचे, त्याच्या पुढचे 2 रूल ऑक्सिडेशनचे. त्याच्या पुढचा रूल काय सांगतो की दोघांना मर्ज करा, केलो मर्ज. त्याच्या पुढचा रूल काय सांगतो बघा आता. चार्ज बॅलन्स करा दोघांचा पण. आता बघा इकडे प्रॉब्लेम काय, इकडे बघा किती चार्ज आहे 2- आणि हे 2- बघा 3 दूनी 6 आहे तिकडे, इकडे 2- 6 आणि 2 8- या साईडला आहेत, या साईडला +3 आहे, त्या साईडला +3 आहे. म्हणजे चार्ज बॅलन्स करायचं म्हटलं तर या रिॲक्शनमध्ये बघा या साईडचा तुम्ही चार्ज बघा, हे -2 एकाचा आहे, तिघाचे मिळून काय होईल -6 आणि -2 टोटल -8 आहे. ओके, या साईडचं किती आहे, एकाचं +3 आहे, दोघाचं काय +6 आहे. मग बघा मला जर चार्ज बॅलन्स करायचं आहे तर या साईडला मला H+ हायड्रोजन ऍड करावं लागतील. किती ऍड करावं लागतील, ज्यामुळं +6 होईल. तर मला +14 जर ऍड केलं तर +6 होईल. बघा +14 हायड्रोजन जर ऍड केलं तर +6 होते. मग इकडे बी प्लस चार्ज, इकडे बी प्लस चार्ज, चार्ज बॅलन्स होते. म्हणजे 7वा रूल सांगतो बॅलन्स द चार्ज ऑन बोथ साइड by balance the charge on both side by addition of H+ ion. आता H+ ion प्लस कर जर मी ऍड केलो तर पॉझिटिव्ह वाढेल, उलट ते इम्बॅलन्स वाढेल. बॅलन्स करायचं म्हटलं तर निगेटिव्हच्या साईडला मी H+ ion ऍड केले पाहिजेत. मग मी काय करतो, निगेटिव्हच्या साईडला H+ ion ऍड करतो. किती करतो, 14 करतो. बघा इथं तुम्हाला सांगितलेलं आहे. म्हणजे मी काय करतो 14H+ प्लस Cr2O7 2- प्लस 3C2O4 2- गिव्ज 2Cr+3 प्लस 6CO2. चला ही झाली. आता बघा हे +14 आणि -8 +6 बॅलन्स झालं. आता ॲटम बॅलन्स करायचे. ऑक्सिजन इकडे किती आहेत बघा, ऑक्सिजन इकडे 7 आणि हे एकाचे 4, 3चे किती झाले, इथे 7 ऑक्सिजन येतात आणि इथं
एकाचे 4, 4 त्रिकाम 12, म्हणजे 19 ऑक्सिजन आहेत या साईडला. आहेत का 19 ऑक्सिजन? 4 त्रिकाम 12 आणि हे 7, 19. इकडे किती आहेत? इकडे 6 दोन्ही 12 आहेत, म्हणजे 7 ऑक्सिजन इकडल्या साईडला कमी आहेत बघा. 7 ऑक्सिजन कमी आहेत का? 7 वॉटर मॉलिक्युल तिकडल्या साईडला ऍड करायचे. वॉटर मॉलिक्युल सॉल्व्हंट आहे आपला, ऍड करून ठेवलं तर काय फरक पडत नाहीये. म्हणजे आता 8वा रूल काय सांगतो? बॅलेन्स द, आता क्रोमियम बॅलन्स आहे, कार्बन बॅलन्स आहे, म्हणजे ऑक्सिडायझिंग आणि रिड्युसिंग तर बॅलन्स असणारच आहेत. ते इथंच बॅलन्स झाले, ह्याच्यामध्येच बॅलन्स होऊन गेले क्रोमियम आणि कार्बन. त्याचा आता प्रश्नच येत नाही, ते बरोबर आहेत. बॅलन्स द नंबर ऑफ ऑक्सिजन ऑन बोथ साइड बाय ॲडिशन ऑफ H2O. इकडे जास्त आहेत ना, इकडे किती आहेत ऑक्सिजन? इकडे 19 ऑक्सिजन आहेत. ओके, इकडे किती आहेत? 12 आहेत ऑक्सिजन. मग आपल्याला काय ॲड करायचं आहे? इकडे ॲड करायचं आहे. चला, 14H प्लस Cr2O7 2- प्लस 3C2O4 2- gives 2Cr प्लस 3 6CO2 प्लस 7H2O. आता हायड्रोजन उरले बघा. ऑक्सिजन तर आपण बॅलन्स केलो. आता इथं इकडे पण 19 ऑक्सिजन झाले, इकडे पण 19 ऑक्सिजन झाले. तर हायड्रोजन बघा 14 आहेत, 7 2 14. ॲटोमॅटिकली हायड्रोजन बॅलन्स होऊन गेले. हायड्रोजन बॅलन्स करायची गरज पडली नाही. इनफॅक्ट हायड्रोजन बॅलन्स करायची गरज पडतच नाही, कारण हे H प्लस ॲड केलं तेव्हाच हायड्रोजनच्या हिशोबानेच H प्लस इथे लागतात. नाहीतर इकडल्या वॉटरमधले जे ऑक्सिजनच्या हिशोबानेच H प्लस लागतात, कारण ते खेळ वॉटर मॉलिक्युल्स आहे आणि तो इथं आपण पार पाडलेला आहे. आणि अशा प्रकारे हे बॅलन्स रिॲक्शन, रेडॉक्स रिॲक्शन बॅलन्स झालेली आहे. तुम्हाला लक्षात येईल असं मला वाटतंय आपण कशा कशा प्रकारे ही बॅलन्स केलेली आहे रिॲक्शन. पहिल्यांदा सुरू आपण काय केलो? याचे 7-8 रूल बनले ना, 8 रूल बनले. 8 पैकी पहिला रूल काय सांगतो की बाबा रिडक्शन रिॲक्शन समजून घ्या, कुणाचं रिडक्शन व्हायला लागलेले. ऑक्सिडेशन रिॲक्शन समजून घ्या, कुणाचं ऑक्सिडेशन होते. क्रोमियमचं रिडक्शन झालं होतं आपल्या रिॲक्शनमध्ये. मी एक एक्झाम्पल क्रोमियम आणि ऑक्झॅलिक ॲसिड हे बघितलं होतं. क्रोमियम हा ऑक्सिडायझिंग म्हणजे हा रिड्युसिंग एजंट आहे, तो ऑक्सिडायझिंग एजंट होता क्रोमियम. क्रोमियम Cr2O7. Cr2O7चं काय झालं होतं? Cr2O7चं झालं होतं रिडक्शन, तो Cr प्लसमध्ये झाला. किती झालं? एका Cr2O7ला 6 इलेक्ट्रॉन्स लागले, म्हणजे मी 6 इलेक्ट्रॉन ॲड केले. त्याच 6 प्रमाणे मी 2 रूल इथं बनले. अगोदर ऑक्सिडेशन स्टेट काढलो, नंतर ते इलेक्ट्रॉन बॅलन्स केलो. इथं अगोदर ऑक्सिडेशन स्टेट काढलो, नंतर ह्याची पण इलेक्ट्रॉन बॅलन्स केलो. 6, त्याच्या 6 प्रमाणे 6. तुम्ही म्हणता सर इथं ऑलरेडी 2च करा की 6ची काय गरज आहे? 3 कामच मल्टिप्लाय केलं तुम्ही, इथं 6 का करत बसलो? तर इथं 6 पाहिजे होते रिडक्शनच्या साईडला. इथं बघा इथं 6 होते म्हणून मी 6 केलो, कारण 6 बॅलन्स होता. राईट, 6 बॅलन्स झाली. नंतर काय केलं? नंतर मग ह्या दोघांचं 6वा रूल सांगतो ॲड करा. ॲड केलो. 7वा रूल सांगतो चार्ज बॅलन्स करा. 8वा रूल सांगतो ॲटम बॅलन्स करा. संपला विषय. पहिला रूल दोघाला वेगळे करा. दुसरा आणि तिसरा रूल ऑक्सिडेशन स्टेट आणि बॅलन्सिंग ऑफ त्या ऑक्सिडायझिंग एजंट किंवा रिडक्शन रिॲक्शन. ऑक्सिडायझिंग एजंट रिडक्शन रिॲक्शन शो करतो आणि रिड्युसिंग एजंट ऑक्सिडेशन रिॲक्शन शो करतो, कारण रिड्युसिंग एजंटचं ऑक्सिडेशन होत असतं. ते आपण सुरुवातीला शिकलेलं आहे. ओके, म्हणजे ऑक्सिडायझिंग एजंट हा स्वतःचं रिडक्शन करतो आणि रिड्युसिंग एजंट स्वतःचं ऑक्सिडेशन करतो. इथं प्रूफ झालं. तिथे तर सांगितलं पण ते इथं प्रूफ पण झालं. ओके, म्हणजे आपला ऑक्सिडायझिंग एजंट कोण होता? Cr2O7 होता. त्याचं काय झालं? रिडक्शन झालं. रिड्युसिंग एजंट कोण आहे? ऑक्झॅलिक ॲसिड. त्याचं काय झालं? ऑक्सिडेशन झालं. 6 इलेक्ट्रॉन बॅलन्स. 6वा रूल काय सांगतो? दोघांचं ॲडिशन करा. केलो. 7वा रूल काय सांगतो? चार्ज बॅलन्स करा. केला. चार्ज बॅलन्स केला. इथूनच चार्ज बॅलन्सचा इथंच विषय क्लिअर केलो मी. H प्लस ॲडिशन ॲड करून आणि नंतर रूल सांगतो की बाबा ऑक्सिजन हायड्रोजन बॅलन्स करा. ते आपण वॉटर ॲड केलो, ऑटोमॅटिकली हायड्रोजन बॅलन्स झाले. व्हॉट इज दिस? दिस इज द ऑक्सिडेशन नंबर मेथड. आता दुसरी आहे आयन इलेक्ट्रॉन मेथड. एक आहे अशीच आहे, ती आपण शिकूत म्हणा. आयन इलेक्ट्रॉन मेथड.